राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो आज मी चालली आहे दुबईच्या मीना बाजारमध्ये. तिकडे मीना मार्केटमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरी, ती पण इंडियामध्ये जेवढ्या स्वस्त रेटमध्ये मिळते त्याच होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. खूप डिफरंट प्रकारचे त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत. सो आता फेस्टिवल तर स्टार्ट होत आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. सुरुवात तर झाली आहे, आता शनिवारपासूनच आपल्याकडे फेस्टिवल चालू होणार आहेत. गणपती येत आहेत, तर ऑफकोर्स गणपतीसाठी काही ज्वेलरी काही लोकांना पाहिजे असतात, काही लोकांना स्वतःला फंक्शन्ससाठी. कारण इकडे दुबईमध्ये आता तुम्हाला तर माहितच आहे किती फंक्शन्स चालू झालेत. 100 दिरहमच्या वगैरे लोक 50 दिरहमचे 30 दिरहमचे रेंटमध्ये तुम्ही ज्वेलरी घेता, त्याऐवजी डायरेक्ट त्याच रेटमध्ये स्वतःसाठी तुम्ही ज्वेलरी कलेक्शन करू शकता. आणि तेही खूप छान आहे, खूप सुंदर. म्हणजे मला पर्सनली सांगते, मला खूप आवडलं. मी अशा प्रकारच्या ज्वेलरी नाही बघितल्या आहेत दुबईमध्ये तरी, आणि आर्टिफिशियल आहेत आत्ताच सांगते. तर ज्यांना ज्यांना फेस्टिवलसाठी वगैरे अशा ज्वेलरीज आवडतात त्यांनी नक्की या शॉपला व्हिजिट करा. सो चला आपण जाऊया तिकडे. सो आता मी मीना मार्केटमध्ये आलेली आहे. नेस्टो हायपर मार्केट आहे, अल फहिदी गेट नंबर 1च्या इकडून तुम्हाला आतमध्ये यायचंय. मीना मार्केट म्हटलं की सगळेजण घाबरतात की यार मीना मार्केटमध्ये जायचं म्हटल्यावर पार्किंगचा प्रॉब्लेम होतो, गर्दी आहे, ते पण एवढ्या आतल्या साईडला जायचं. तर काही टेन्शन नाही, इकडे आतमध्ये पार्किंग आहे. सो बियानी ज्वेलर्स हे ज्वेलरी शॉप खूप फेमस आहे इकडे ऑलरेडी, कारण इकडे जेवढे पण फॅशन शो होतात किंवा काही इव्हेंट होतात तिकडे ही ज्वेलरी ते लोक स्पेसिफिकली मॉडेल्सला देतात. आणि ही ज्वेलरी ऑलरेडी इकडे ब्रँड म्हणूनच ओळखली जाते. 5 दिरहमपासून ज्वेलरी स्टार्ट होते आणि या ज्वेलरीला बऱ्यापैकी जेवढे पण अवॉर्ड फंक्शन होतात तिकडे त्या लोकांना अवॉर्डही मिळालेले आहेत, कारण मोठे मोठे मॉडेल्स लोकांनी त्यांची ही ज्वेलरी वेअर केलेली आहे त्यांच्या फॅशन शोच्या रॅम्प वॉकसाठी. 5 दिरहम आपले अक्षराचे, म्हणजे ह्या सगळ्या रिंग आहेत. येस येस, ऑल ऑफ देम आर रिंग्स. 15 पासून स्टार्ट. 15 पासून स्टार्ट आहेत. जसं एक्झाम्पल यामध्ये समजून घ्या, हे जे होतं हे बहुतेक हे 15चं आहे, हे 15चं आहे. आणि हे ऑक्साइड वाले हे सगळे 20 डायमंडचे 20 20 25 20 नथन्या 10 दिरहम. 10 दिरहमला. या दिस ऑल 10 दिरहम्स. महाराष्ट्रीयन आता गणपती येते ना त्यासाठी प्रेसवाले. प्रेसवाले आहेत हे सगळं. खूप. मग बैपनबारी देवा मूवी बघितलं असेल तर वाव. म्हणजे इकडे ते पण आलेत सगळ्या ज्वेलरी जे आहेत ना हे सगळे बेसिकली 50-40 त्या रेंजचे. पण याचं वर्क खूप छान आहे एकदम. म्हणजे इफ यू सी दिस इज अ प्रॉपर ब्रास. हा, ठुशी बारीक बारीक मुलींना पाहिजे किंवा यु नो लेडीजला पाहिजे. इकडे 10चं आणि 15 मोठं 35. ऑल दिस बेसिकली मकर संक्रांतीला वगैरे किंवा ब्लॅक साडीवर बरेच जण नवरात्रीत घालतात. 30 दिरहम वाला हेच. अच्छा, हा हे नीता अंबानीचे. नीता अंबानीचं. आणि तिचेच सून आहे, तिचा हा पीस राधिका मर्चंट. सेम रेप्लिका ऑफ अंकिता लोखंडे विच शी वोन इन हर वेडिंग. 800 दिरहम ना. महाराणी हा ते. दॅट वॉज ओन बाय पूनम धिल्लो. ओके. नॉर्मल रेंज मध्ये दिस इज ॲक्च्युअली व्हेरी फायनेस्ट क्वालिटी वन ऑल्सो. दिस इज जस्ट 150. ओके. 4चा सेट घेतला तर 30 दिरहम. दिस सेक्शन इज ऑल फॉर मॅचिंग ओनली. गोल्ड वाला, रोज गोल्ड, सिल्वर सगळं. तर हे महाग आहे, बाकी सगळे 74 बँगल्स. राम परिवार कलेक्शन. अरेबिक वर्जन. येस येस येस. पद्मावतीमध्ये घातला होता दिव्या. नाईट स्टोन्स, नॉट कुंदन. एक कुंदन असतो, एक स्टोन असतो. हे सिल्वर प्लेटिंग मध्ये केलेलं आहे. 92.5 सिल्वर प्लेटिंग. रिअल नाही आहे पण प्लेटिंग आहे त्याची. आजकाल मुली खूप ट्रेंड मध्ये घालतात, जी नजर लागू नये, डेविला आहे. याची रेंज काय? हे बेसिकली हे अँकलेट अँड ब्रेसलेट 2 in 1 आहे. दिस इज 35 दिरहम. हे सगळे 15. हे कितीला आहेत? 15. आणि याची रेंज काय स्टार्टिंग? 10, 15, 20. ओके, म्हणजे मॅक्स 20 दिरहम पर्यंत तुम्हाला मिळते. फक्त हे जे आहेत ना हे मोठेवाले हे 30चे आहेत एकदम. हे बाकी सगळे बेसिकली 10, 15, 20. सेट बेसिकली 400चा आहे पूर्ण. पण दिस इज AAA क्वालिटी अमेरिकन डायमंड. सो दिस इज द यू कॅन से फायनेस्ट क्वालिटी ऑफ डायमंड. ही रिंग आहे. हा, ही रिंग आहे, हे ब्रेसलेट आहे आणि नेकलेस. याची रेंज काय आहे? हे जे आहे हे वाला 110चं आहे आणि हे 125चं. कलेक्शनच एवढं आहे की आय हॅव टू बेसिकली टेक टू टेबल्स. दॅट ऑल्सो समटाइम्स इज लेस फॉर मी. कृष्णाची आहे ना. Basically daily wear Kolkata ID earrings. Even if you wear daily, you don't remove it. You take a bath also for 8-9 months, not a problem. 30 dirhams.
दिस इज ऑल 15. ओके. कारण गिफ्ट साठी तुझ्यावरती- पण बरेच तुझ्यावरती- ऑप्शन आहेत हो, हो, तुमच्याकडे. हो. म्हणजे आजकाल मुली बोलतात ना गिफ्ट द्यायचं आहे पण असं रिझनेबल पण द्यायचं तर हे असे सेट वगैरे दिले तर मैत्रीण तर खुशच. बजेट बेसिकली मैत्रीण खुश. 20-30 असतो ना. आता माझ्याकडे खरोखर सांगतो ना, मी आता हे जे सगळं नवीन कलेक्शन आलंय, एक ऑल आर्टिफिशियल अँड स्टार्टिंग फ्रॉम 100 दिराम. येस. राम लक्ष्मण पीस, हा राम परिवार पीस म्हणतो त्याला. हा. ह्याला बेसिकली 12 कृष्णा पीस. वाव. अँड देन देयर इज वन मोर 12 पीस. वेडिंग फंक्शन. वेडिंग फंक्शन साठी मस्तच. आणि ह्याची रेंज काय स्टार्टिंग? 100 to 120 पर पेअर. एक्झॅक्टली सेम कॅटरिना कैफनी टाकला होता अंबानीच्या पार्टीमध्ये. एक्झॅक्टली सेम पीस. दिस हॅज पोटा स्टोन. This pota stone is used in gemstones basically. Actually proper Sabyasachi is there. This one. आलिया भट्टी टाकला होता पीस. ट्रेडिशनल वेअर. ट्रेडिशनल वेअर आपलं नऊवारीवरती घालतात ना. माझं काही चायनाचं नाही, सगळं आपलं इंडियाचं आहे. सगळं डायमंड इज ऑल फ्रॉम कलकत्ता, गोल्ड प्लेट इज ऑल फ्रॉम मुंबई अँड कुंदन इज ऑल फ्रॉम जयपूर. ओके. जसं हा वॉज ओन बाय सुष्मिता सेन. 120 दिराम. 120 अँड रिअल हँड पेंट आहे. इवन गिफ्टिंगसाठी भरपूर काही आयटम्स आहेत आपल्याकडे. ओके. So you have one of the pattern like this. This is actually a cut off men's. 50. 50. Yeah, 50. 20 पासून स्टार्ट आहे. 20 20, 40, 60, Yeah. 75. आणि तुमची ज्वेलरी फॅशन शो साठी पण जाते. Yeah. फॅशन शो साठी आपण डिझाईन करतो स्पेशल. रेंज काय? हे बेसिकली 70-75 च्या रेंजचे आहे. ओके. सो गाईज ज्वेलरी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. त्यांचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल सगळं काही कॅप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे. खरंच